आज खूप दिवसांनी ना चकोल्या बनवायच्या होत्या. तेच ते वरणफळ, डाळफळ. बाहेर सकाळपासून मस्त पाऊस चालू झाला होता. म्हटलं चला काय तर गरमागरम बनवून खावं. खूप जणांच्या कमेंट येतात चिमणीला आता तू काय खाऊ घालते. तर चिमणी आता 13 महिन्याची झालेली आहे आणि तिला आम्ही जे खातो ना तेच खाऊ घालते. म्हणजे आता हे चकोल्या सुद्धा तिनं खाईल. कारण आम्ही दोघं पण तिखट खात नाही. खरं तर चिमणी ना आमच्यापेक्षा जास्त तिखट खाते. त्या चकोल्या शिजतायत तोपर्यंत ना मी 2 चपात्या टाकून घेतल्या. कारण मला लागली होती खूप जोरात भूक. काय खाल्लंच नव्हतं सकाळपासून. म्हणूनच मी एक्स्ट्राच्या 2 चपात्या टाकल्या होत्या. तूप साखर चपाती खायची इच्छा होती. आणि ही तूप साखर चपाती खायची सवय ना मला मम्मीने लावलेली आहे. त्यामुळे ही आवडते मला. चपाती जास्त थंड व्हायची सुद्धा वाट बघितली नाही. कारण का तर खूप जोरात भूक लागली होती. मग लगेच राऊंड करून घेतला आणि घेतली खायला. आता काही जण म्हणतील बसून खा माय, कशाचं माय. एकदा बसले की बसूनच राहिले. मग म्हणूनच उभा राहूनच कामं करावी लागतात अशीच. एवढा वेळ माझं वाद शांत बसले असं होणारच नाही. अख्खे टिकल्याची डबी ना माझी खाली करून टाकली होती. म्हणूनच शांत बसली होती. किती पण आवरा. ह्या मॅडम ना नुसता राडा घालायचं काम करत असते तर मला ना दिवसभर हाच राडा आवरायचं काम असतं. आई शप्पथ एवढा जीव वैतागून जातो ना काय करावं सांगा. कधी कधी वाटतं मॅडम लहान होत्या ना तेच चांगलं होतं. गप एका ठिकाणी पडून राहत होती. मॅडम दमल्या होत्या काम करून. मग त्यांना पाणी पाजवलं तोपर्यंत आले पप्पा. डी-मार्टला जाऊन ना थोडीशी शॉपिंग करून आले होते. एवढ्या मोठ्या साईजच्या चड्ड्या आणल्या होत्या चिमणीला ज्या की तिला बसणारच नाहीत. पण मॅडम ना पप्पाने आणलेला ब्रश बघूनच खुश झाल्या होत्या. कारण मॅडम ना 4 दात आलेत ना ते घासायला खूप जास्त आवडतं. सारखे आमच्या ब्रशच्या मागं लागत होती. म्हटलं एकदाचा तिला ब्रश आणला. चिमणीच्या पप्पांची शॉपिंग बघा. ठेचा, चड्ड्या, कुंड्या, सगळी कामे उरकून गेलो देवीच्या इथे. आईची आरती करून घेतली. सोबत आशीर्वाद सुद्धा घेतला आणि नंतर चिमणी सोबत छान छान फोटोज व्हिडिओ सुद्धा काढले. आता थोडासा मेकअप केला ना की असं फोटोज व्हिडिओज निघतातच. चिमणी मात्र घागरा चोली घालून हवा करायचं काम करत होती. आणि आज सकाळपासून पाऊस होता त्यामुळे गेम गरबा सगळं कॅन्सल झालं होतं. पण हे लोकांना पावसातच गरबा खेळायला चालू केले. एवढं गार लागत होतं पण हे बिचाऱ्यांना पावसामध्ये छत्र्या घेऊन गरबा खेळत होते. मग काय पाऊस पण अजून हटकून जोरात पडत होता. ज्या दिवशी अशी चिमणी लेट पर्यंत जागे असते ना त्या दिवशी हा पाऊस गोंधळ घालतो आणि मला एन्जॉय करायलाच भेटत नाही. चला आजचा दिवस पावसानं वाया घालवला. आता उद्या बघू काय होतंय.